नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? बाळांनो, तुम्ही खूप छान अभ्यास करताय. हा अभ्यास असाच तुम्ही चालू ठेवा. लास्ट लेक्चरला ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो हे पोएम बघितले होते. त्याचे वर्कशॉप तुम्ही सोडवा आणि त्याचे शब्दार्थ पाठांतर करा. आज आपण खूप छान असा एक लेसन्स अँड्रॉकल्स अँड द लायन हा लेसन्स आपण अभ्यास करणार आहोत. हा खूप महत्त्वाचा लेसन्स आहे तुमच्यासाठी. अभ्यास परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. म्हणजे जवळजवळ 100% हा लेसन तुम्हाला परीक्षेसाठी असणार आहे. तर ह्या लेसनचे मी शब्द तुम्हाला देणार आहे. हा लेसन खूप मोठा असल्या कारणानं हा पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड असे 2 आठवड्यात आपण हा लेसन घेणार आहोत. आणि परीक्षेसाठी हा तुम्हाला चांगला यावा, त्याचे शब्द सगळे यावेत, तो समजून घ्यावेत, पॅसेजवरचे प्रश्न उत्तर तुम्हाला सॉल्व करता यावेत, यासाठी आपण थोडं थोडं शिकवत आहोत. पण ते व्यवस्थित तुम्ही प्रिपेअर केला तर कुठलीही अडचण येणार नाही, आपल्याला खूप चांगले मार्क मिळतील. अँड्रॉकल्स अँड द लायन हा लेसन पेज नंबर 6 वर आहे. तुम्ही या, तिथं काही चिटचॅट आहे. हॅव यू युअर हेल्प एनीवन? आतापर्यंत बाळांनो तुम्ही कुणाला मदत केलेला आहात का? वाय, का केला असेल? त्याचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे. येस ऑफकोर्स आय हेल्प मेनी पीपल्स. मी आतापर्यंत खूप जणांना मदत करतो. हाऊ डिड यू हेल्प हिम हर? तुम्ही त्यांना कोणत्या पद्धतीने मदत करता? हॅज एनीवन युअर हेल्प यू इन युअर नीड? तुमच्या गरजेत तुम्हाला कोणी मदत करतं का? हाऊ डिड यू फील ॲट दॅट टाईम? तुम्ही जेव्हा तुम्हाला मदत कोणी करतो त्यावेळा तुम्हाला कसं वाटतं? हाऊ डिड यू शो युअर ग्रॅटिट्यूड टू हिम हर? किंवा तुमची कृतज्ञता तुम्ही कशी व्यक्त करता? हे तुमचे चिटचॅटमधले प्रश्न आहेत, तुम्ही ते लिहायचे. अँड्रॉकल्स अँड द लायन हा लेसन्स आपण बघतो आहोत. हा लेसन्स खूप वर्षापूर्वीचा आहे. अँड्रॉकल्स नावाचा एक स्लेव म्हणजे गुलाम आहे, आणि लायन म्हणजे सिंह, या दोघांची ही गोष्ट आहे. तर ती गोष्ट आपण बघणार आहोत. लॉंग अगो देअर लिव्ड अ काइंड, जेंटल अँड अ कोर्टियस मॅन कॉल्ड अँड्रॉकल्स. पुस्तकात सगळ्यांनी बघायचं आहे, प्रत्येक लाईनचा अर्थ समजून घ्यायचा आहे. लॉंग अगो खूप वर्षापूर्वी, देअर लिव्ड एक राहत होता, अ काइंड दयाळू, जेंटल खूप सभ्य, अँड कोर्टियस अतिशय विनम्र मॅन कॉल्ड अँड्रॉकल्स. अँड्रॉकल्स नावाचा एक खूप दयाळू, प्रेमळ आणि विनम्र असा एक माणूस राहत होता. बट ही हॅड अ व्हेरी क्रुअल मास्टर्स. पण त्याचा जो मास्टर होता तो खूप क्रूर होता. इन दोज डेज किंग्स, नोबेल्स अँड अदर वेल्दी मॅन यूज पुअर पीपल ॲज अ स्लेव्ह. त्या वेळेला किंग्स जे राजे होते, नोबल्स जे सरदार होते, अँड अदर वेल्दी मॅन किंवा श्रीमंत माणसं होती, यूज पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स. गरिबांना ते गुलाम म्हणून वापरायचे. तुम्ही बाळांनो बाहुबली बघितलं आहे, त्याच्यामध्ये आपणाला बल्लाळदेव माहीत आहे तो, आणि त्याच्याकडे त्याच्या राज्यामध्ये असलेले सगळे ते गुलाम ते बघितले असणार. KGF पिक्चर बघितला आहे, त्याच्यामध्ये गुलामगिरी ही खूप विचित्र प्रकार असतो बाळांनो. त्याचा मास्टर, त्याचा मालक हा त्यांच्यावर खूप अन्याय करतो. तसाच हा अँड्रॉकल्स हा स्लेव्ह होता. इन दोज डेज किंग्स, नोबेल्स अँड अदर वेल्दी मॅन यूज पुअर पीपल ॲज द स्लेव्स. अँड्रॉकल्स वॉज अ स्लेव्ह. अँड्रॉकल्स हा एक स्लेव्ह होता, एक गुलाम होता. द स्लेव्स वर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर्स. आणि जे स्लेव्स होते ते वर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर्स. आणि त्यांचे जे मास्टर्स होते, त्यांचे बालक होते, ते काय करायचे? त्यांना फोर्स करायचे, जबरदस्ती करायचे त्यांची कामासाठी. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. त्यांना करावंच लागायचं. व्हॉट देअर मास्टर टोल्ड देम. त्यांचा मास्टर, त्यांचे मालक जे त्यांना सांगतील, म्हणजे मालकाने काही काम सांगितलं तर ते गुलामांनी केलंच पाहिजे, अशी जबरदस्ती होती त्यावेळेला. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. त्यांना कोणतंही स्वातंत्र्य नव्हतं, कोणतेही हक्क नव्हते. इवन वेन दे वेर अनहॅपी विथ देअर मास्टर्स. आता सांगा, मला जर जबरदस्ती माझ्या मनात नसताना मला कोणीतरी काम लावलं तर मी हॅपी असेल का? तसेच त्यावेळेचे ते राजे किंवा ते वेल्दी मॅन त्यांना खूप कोणत्या प्रकारचं काम लावायचे. त्यामुळे ती माणसं कधी आनंदी नसताना सुद्धा त्यांना गुलामांना काम करावं लागत होतं. दे कुड नॉट लिव्ह हिम. त्याला सोडून जाता येत नव्हतं. दे कुड नॉट लिव्ह हिम. दे वेर बॉन्ड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर्स, हाऊएव्हर विकेड ही माइट बी. दे वेर बॉन्ड बाय लॉ. म्हणजे माहिती आहे बाळांनो, एकदा कायद्याचं बंधन असलं, तुम्ही करार केला, मला आयुष्यभर तुझ्याकडे काम करायचं आहे,
असं जर तुम्ही सांगितलं किंवा तुम्ही त्या म्हणजे ते अन्न पाणी हेच मिळत नसेल आणि तुमच्याकडे ते काम करत असाल, तसा त्यावेळेला सगळ्या राजे असतील, वेल्दी मॅन असेल, तर त्यांचा असा एक नियम होता, असा एक कायदा होता की त्याने जे काय सांगतील ते काम करणार आणि ते त्यांची आज्ञा मोडणार नाही, त्यांना सोडून जाणार नाहीत, ते मरेपर्यंत त्यांच्यासोबत काम करतील. म्हणजे खूप मोठ्या प्रकारचा अन्याय हा वेल्दी मॅन, किंग्स, नोबेल्स यांच्याकडून व्हायचा. अँड्रॉकल्स did not like his heartless wicked master. तसं अँड्रॉकल्सला सुद्धा did not like his heartless wicked master. अँड्रॉकल्सला त्याचा हार्टलेस, बघा हार्ट म्हणजे माहिती हृदय, हार्टलेस नसलेला, केअरलेस कसं म्हणतो काळजी नसलेला, तसं हार्टलेस हृदय नसलेला, जरा सुद्धा मनात प्रेम नसलेला हा अँड्रॉकलचा एक मालक होता. विकेड होता, दृष्ट होता, अतिशय चांगल्या मनाचा नव्हता, अन्याय करणारा होता. आणि अँड्रॉकल्सला त्याचा मास्टर, त्याचा मालक, तो मास्टर त्याचा अजिबात आवडत नव्हता. हिज मास्टर स्टार हिज स्लेव्स अँड ऑफन वाईप देम. त्याचा जो मालक होता अँड्रॉकल्सला, तो काय करायचा, स्टार हिज स्लेव्स, तो लोकांना, त्याच्या गुलामांना स्टार करायचा. स्टार म्हणजे काय वेळा, त्यांना जेवायलाच द्यायचं नाही, उपासमार करायचा. म्हणजे तुम्ही एवढं काम केला, काम करून सुद्धा खूप लोकांना अन्याय व्हायचा त्यांचा. हिज मास्टर स्टार हिज स्लेव्स अँड ऑफन वाईप देम. चाबकाचे फटके मारायचे त्यांना, गुलामांना चाबकाचे फटके मारायचे, त्यांना जेवण द्यायचं नाही, अशी अवस्था त्यावेळची होती. अँड्रॉकल्स फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर्स. अँड्रॉकल्सला वाटलं, अरे बापरे, अशा मास्टर्स, अशा मालकांच्या इथं काम करण्यापेक्षा आपण उपाशी राहून मेलेलं बरं. इवन डेथ वॉज बेटर, डेथ म्हणजे मृत्यू, वॉज बेटर याच्यापेक्षा चांगला असेल दॅन सर्विंग सच अ मास्टर. म्हणजे या गुलामांच्याकडे, या राजांच्याकडे, या वेल्दीमॅनकडे काम करायचं, हे खायला देणार नाहीत, हे चाबकाचे फटके देणार, हे असं काम करण्यापेक्षा मेलेलं बरं, असं अँड्रॉकल्सला वाटलं. ही केप लुकिंग आउट फॉर अ गुड ऑपॉर्च्युनिटी. त्यामुळे अँड्रॉकल्सनं डिसाईड केलं की आपण आता ही अपॉर्च्युनिटी बघायचं, संधी बघायची आणि सोडून द्यायची, ही नोकरीच हे करायची, सोडून द्यायची, असं ते बघितला. ही केप लुकिंग आउट फॉर अ गुड ऑपॉर्च्युनिटी ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट. आणि त्याला पहिला संधी मिळाली. ही एस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुअल मास्टर. आणि हळूच तो या गुलामीच्या रकड्यातून तो निघून गेला, निसटून गेला, तो पळून गेला. नाव ऑल्दो अँड्रॉकल्स हॅड थस रन अवे. आणि अशा प्रकारे अँड्रॉकल्स पळून गेला. ही वॉज नॉट अ कावर्ड. सॉरी, अँड्रॉकल्स वॉज नॉट अ कावर्ड. अँड्रॉकल्स कावर्ड नव्हता, भित्रा नव्हता. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. आणि तिथून तो जंगलामध्ये गेला. ज्या ठिकाणी त्याचा मास्टर होता, सगळे गुलाम होते, त्यातून ह्या मास्टरचा, त्याच्या मालकाचा हा अन्याय बघून तो तिथून पळून गेला, जंगलात गेला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम द फॉरेस्ट. त्यावेळेची बघा किती प्रकारचं जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये तो काय करायचा, रोम करायचा, भटकायचा. त्यावेळेला सुद्धा जंगलात कितीतरी वाघ असेल, सिंह असेल, प्राणी असेल. नाव ऑल्दो अँड्रॉकल्स हॅड thus रन अवे, ही वॉज नॉट अ कावर्ड. जरी अँड्रॉकल्स त्या मास्टरच्या तावडीतून जरी तो गेला असेल कोण, तरी तो भित्रा नव्हता. ही टूक शेल्टर इन फॉरेस्ट. तो जंगलामध्ये राहिला होता. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम द फॉरेस्ट. आणि जंगलामध्ये फिरत असताना जे शॉपर्स असतील, जे वाघ असतील, जंगलामध्ये कितीतरी प्राणी असतात, त्याला त्याची अजिबात भीती वाटली नाही. He did not mind that he had no roof over his head. He did not mind, त्याला याची पर्वा नव्हती, that he had no roof over his head. म्हणजे त्याला राहायला तिथं घर नाही, छप्पर नाही. He was happy that he was free as a bird to go wherever he wished. म्हणजे बघा त्यावेळा तो मास्टरच्या तावडीत होता, मालकाच्या तावडीत होता, त्याला वाटेल ते काम लावलं जायचं. आता जंगलामध्ये तो एकदम फ्री होता, त्याला वाटेल तिथे फिरता येत होतं. त्यामुळे ही वॉज हॅपी. वन डे ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट. एकदा तो जंगलामध्ये असंच भटकत होता. ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लायन. आणि अचानक समोर त्याच्या फेस टू फेस एक लायन होता. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. आता जंगलामध्ये वळून तुम्ही गेला
आणि जंगलामध्ये तुम्हाला लायन दिसला तर व्हॉट इज युअर फर्स्ट रिॲक्शन? हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न. पहिली रिॲक्शन होते वळायचं अँड फ्ली म्हणजे पळून जायची तिथून. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव ऑन सीइंग हिम. पण नंतर कळलं की तो सिंह त्याला बघून काय मूव करत होता, तो हलत नव्हता, तसाच होता. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव ऑन सीइंग हिम. इट नायदर ग्राउल्ड नॉर रोअर. तो जो सिंह होता, इट नायदर ग्राउल्ड, तो काय गुरगुरला नाही, नॉर रोअर, त्याला गर्जना सुद्धा केला नाही. म्हणजे त्याला अँड्रॉकल्सला बघितल्यानंतर त्या लायननं त्याची रिॲक्शनच काय नव्हती. इन फॅक्ट इट लुक्ड इट हिम पिटियसली ॲज इफ इट वॉज इन अ ग्रेट पेन. इन फॅक्ट इट लुक्ड ॲट हिम पिटियसली, त्याच्याकडे त्यानं दयेनं बघितलं, ॲज इफ इट वॉज इन अ ग्रेट पेन. आणि तो लायन इन अ ग्रेट पेन, खूप दुःखात काहीतरी होता. अँड्रॉकल्स पॉज. जंगलामध्ये गेलेल्या त्या सिंहाला अँड्रॉकल्सनं बघून तो तिथं थांबला, कारण तो सिंह त्याच्या म्हणजे काहीतरी तो आजारी होता किंवा तो कुठल्या तरी दुःखात होता. त्यामुळे अँड्रॉकल्स घाबरला नाही, सिंह बघून पळून गेला नाही. अँड्रॉकल्स पॉज. अँड्रॉकल्स तिथं थांबला. देन ही मूव व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लायन. नंतर सावधानपणे तो त्या लायनकडे जाऊ लागला. स्टेप बाय स्टेप, थोडं 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 पुढे जाऊ लागला. द लायन मोन अँड व्हिम्पर्ड. तो लायन होता तो मोन एकदम करत, एकदम दुःखानं तो करत होता. अँड व्हिम्पर्ड, एकदम दुःखानं रडत होता. प्लीज हेल्प मी. म्हणजे तो लायन काहीतरी सांगत होता त्याला, प्लीज हेल्प मी, मला मदत कर. इट्स आईज सीम्स टू से. त्याच्या डोळ्यातून काहीतरी दुःख दिसत होतं. लायन असा कुठल्याही प्रकारे तो दुःखात होता. When Androcles drew near, the lion lowered its head and began to lick its paw. When Androcles drew near, जेव्हा अँड्रॉकल्स त्याच्या जवळ आला, the lion lowered its head, त्या सिंहाने त्याचं डोकं खाली केलं, and began to lick its paw, आणि त्याचा जो पॉ होता म्हणजे त्याचा पंजा होता सिंहाचा, तो लिक करत होता. लिक म्हणजे चाटत होता. देन अँड्रॉकल्स saw that the lion's paw was wounded. नंतर अँड्रॉकलच्या लक्षात आलं द लायन्स पॉ, त्या सिंहाचा जो का पंजा होता, वॉज ओंडेड, तो जखमी झाला होता. सोअर अँड सोलन, सुजलेला होता, फुगलेला होता. ऑन द क्लोजर लुक, जवळून जाऊन अँड्रॉकलनं बघितलं. अँड्रॉकल्स नोटीस दॅट अ बिग थ्रोन हॅड पियर्स्ड वन ऑफ द लायन्स टोज. अँड्रॉकल्सनं जेव्हा बघितलं त्या जंगलातल्या त्या सिंहाकडे, तर हा न हलणारा दुःखात असलेला हा सिंह बघितला. आणि नंतर बघितला तर त्याच्या पायामध्ये एक थ्रोन, एक काटा रुतला होता. त्यामुळे त्याचा तो पाय सुजलेला होता आणि जखमी झाला होता. सो दिस इज द कॉज ऑफ द लायन्स डिस्ट्रेस, थॉट अँड्रॉकल्स. आणि अँड्रॉकल्सला वाटलं हीच एक कारण आहे की हा लायन दुःखी आहे. त्याच्या पायामध्ये असलेला तो काटा आणि त्या काट्यामुळे त्याला हलता येत नव्हतं, तो दुःखात होता, हे अँड्रॉकलच्या लक्षात आलं. समनिंग अप ऑल द करेज. शेवटी एक माणूस सिंहाच्या जवळ जातो म्हणजे किती मोठं धाडस करावं लागतं. समनिंग अप ऑल द करेज, अँड्रॉकल स्ट्रेच इट्स हँड स्लोली टुवर्ड्स द इंज्युअर्ड पॉ. Summoning up all the courage, Androcles stretched its hand slowly towards the injured paw. He was afraid that the lion would attack him if he touched its swollen paw, but the lion seems to understand his good intention. सिंहाकडे बघितल्यानंतर त्याला असं पहिला वाटलं की सिंह आपल्यावर हल्ला करेल, पण तो काटा बघितल्यानंतर त्याच्या पायात रुतलेला, त्याला वाटलं की आपण जाऊन ह्याला मदत करावं. आणि म्हणून ही वॉज अफ्रेड दॅट द लायन वुड अटॅक हिम. त्याला वाटलं असणार, जरा भीती वाटली असणार, इफ ही टच इट सॉलन पॉ, सुजलेल्या सिंहाच्या सुजलेल्या पायाला जर टच केला तर त्याला तो अटॅक ही करणार, त्याला वेदना होणार असं वाटलं. बट द लायन सीम्स टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. पण त्या सिंहाला माहीत होतं की अँड्रॉकल्स त्याची मदत करायला आलेला आहे. Androcles took the paw in his left hand. Deftly he pulled out the throne. Androcles गेला, तो सिंह होता, त्या सिंहाच्या पायामध्ये तो थ्रोन, तो काटा रुतलेला होता. त्यानं तो सुजलेला पाय एकदम स्किलतेने, कुशलतेने तो पाय घेतला आणि त्याच्या पायातून तो काटा काढला. देन टीरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोथिंग, नंतर त्याचे स्वतःचे कपड्यातला एक तुकडा टिअर केला, तो फाडला.
then tearing a piece of his own clothing, the kind man bound up the lion's injured paw. आणि त्या जखमी झालेला जो सिंह होता त्या सिंहाच्या पॉला, त्या पंजाला त्यानं स्वतःचे कपडे फाडून त्या जखमीवर बांधले. टू हिज सरप्राईज अँड वंडर द लायन देन लिक्ड हिज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. त्या सिंहाला इतकं छान वाटलं, तो त्याच्या वेदनेतून बरा झाला आणि शेवटी त्या अँड्रॉकलच्या आर्मला, हाताला तो चाटू लागला. It shows its gratitude. He says thanks to him. तो त्याला थँक्स म्हणू लागला. Androcles remained with the lion till it could walk again. जोपर्यंत लायनला चालता येत नव्हतं तोपर्यंत अँड्रॉकल्स त्या सिंहासोबतच होता. He would hunt in the forest and share his food with the helpless beast. म्हणजे त्या सिंहाला काटा लागल्यामुळे, जखम झाल्यामुळे त्याला चालता हालता येत नव्हतं, पण हा अँड्रॉकल्स जे तो हंटिंग करायचा, जे शिकार करायचा, तो त्याला खायला द्यायचा. एव्हरी डे ही वूड क्लीन अँड ड्रेस द लायन्स वोंड. प्रत्येक दिवशी ती जखम तो धुवायचा, क्लीन करायचा आणि त्याच्यावर ड्रेसिंग व्हायची. सोन द लायन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. काही दिवसानंतर सिंह चालू लागला. Many times it followed Androcles wherever he went. Many times it followed Androcles wherever he went. जेव्हा ते दोघंही कुठेही त्या जंगलात दोघे फिरू लागले. In the meanwhile, मध्यंतरी Androcles' master had complained to the authorities that his slaves Androcles had run away. मध्यंतरी अँड्रॉकलचा जो मास्टर होता, मालकाला समजलं की अँड्रॉकल्स पळून गेलेला आहे. कुणीतरी कंप्लेंट केली ऑथॉरिटीजला. Soldiers were sent in all directions to capture the Androcles. सगळे सैनिक जंगलामध्ये जाऊन अँड्रॉकल्सला शोधू लागले. They searched for him high and low. High and low म्हणजे एव्हरीवेअर, सगळीकडे अँड्रॉकल्ससाठी सगळे शोधाशोध करू लागले. बट couldn't find him. पण शेवटी अँड्रॉकल्स त्यांना सापडला नाही. At last they came to the forest where Androcles lived. शेवटी अँड्रॉकल्स जिथं राहत होता तिथं ते आले. हा बाळांनो तुमचा अँड्रॉकल्स अँड द लायनचा फर्स्ट पार्ट आहे. आपण नेक्स्ट पार्टला पुढे काय घडलं हे बघू. तोपर्यंत तुम्ही जेवढा पार्ट मी शिकवलेला आहे तो व्यवस्थित समजावून घ्या, त्याचे शब्दार्थ पाठांतर करा आणि तो पुन्हा वाचा. थँक्यू.